बीडमधून दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रकार समोर येत आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या केल्याच्या घटनेनंतर तसाच प्रकार बीडमध्ये घडलाय। आता बीड जिल्ह्याच्या परळीत शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करून घोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली। या घटनेने पूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली। दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींविरुद्ध पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा प्रकार समोर आलाय। हे व्हिडिओमधून समोर आलंय। या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलानं फोन केल्यामुळे पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप पीडित योगीराज गीते यांनी केलाय। परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहन वागुळकर, आदित्य गीते, तुकाराम उर्फ ऋषिकेश गिरी यांच्यासह 2 अल्पवयीन आरोपींना जेरबंद करण्यात आले। त्यातील 5 आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले। रोहित मुंडे राहणार डाबी, प्रशांत कांबळे राहणार परळी, सूरज मुंडे राहणार टोकवाडी व स्वराज गीते राहणार परळी यांच्यासह अनोळखी 10 आरोपी अद्याप फरार आहेत। या मारहाण प्रकरणातील आरोपी टोळीचा म्होरक्या आदित्य बाबासाहेब गीते व सचिन विष्णू मुंडे यांच्यासह इतर 2 व्यक्तींनी योगीराज गीते यांना अमानुष मारहाण केल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। मारहाण झाल्यानंतर पीडित योगीराज गीते हा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेला, मात्र त्याची तक्रार घेऊ नये यासाठी वाल्मिक कराडचा छोटा मुलगा श्री गणेश वाल्मिक कराड यानं परळी पोलीस ठाण्यात कॉल करून तक्रार घेऊ नका असं सांगितलं। त्यामुळे परळी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप पीडित तरुणाने केला आहे।